नमस्कार भाऊ. आजच्या व्हिडिओची सुरुवात होते महाराष्ट्रामधून जालना जिल्ह्यातून. या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारी एक 38 वर्षाची विधवा महिला सुनीता नावाची. या सुनीताने 1 एकर जमिनीसाठी स्वतःची पण बोटं घालून घेतली आणि तिच्या पोरीचीही इज्जत घालवली फक्त 1 एकर जमिनीसाठी. काय आहे पूर्ण घोटाळा, पूर्ण माहिती देतो तुम्हाला, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 3 वर्षापूर्वीपासून. 3 वर्षापूर्वी हिचा पती ज्या वेळेला 1 एकर शेती आहे त्या शेतीमध्ये हा चारा पाणी पिकवायचा. त्याच्यावरती त्याच्या घरातल्या 4 गायी जगायच्या. त्या गायीच्या दुधावरती येणारा पैसा कुटुंबासाठी खर्च करायचा. त्या गायींसाठी चारा आणायला गेल्यानंतर रानामध्ये त्याला काहीतरी दंश झाला, त्याच्यामुळे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मदत न मिळाल्या कारणानं ज्या वेळेला त्याचा मृत्यू झाला त्याने त्याच्या पाठीमागे त्याची एक पत्नी आणि त्याची एक पोरगी, जी की आता पोरगी 11वीमध्ये शिकत होती. आता हिच्या पत्नीचं वय 38 वर्ष झाली होते. ही सुनीता दिसायला एकदम सुंदर, सुशील होती. याच्यामुळेच या महिलेच्या शेजापाजारचे जे तरुण आहेत किंवा गावातले जे तरुण आहेत ते हिच्यावरती नजर ठेवून असायचे. फक्त एकच चान्स, त्यांना कधी चान्स भेटतोय आणि हे तिची कधी घेतायत याच्याच तयारीत असायचे. पण या महिलेने, सुनीताने, अजूनपर्यंत कोणाला काही करू दिले नव्हतं. पण तुम्हाला सांगतो, किती दिवस अशी वाचणार होती? जास्त दिवस नव्हती. तर त्यांच्याच गावामध्ये एक मनोज नावाचा इन्स्पेक्टर होता. या इन्स्पेक्टरची नजर हिच्या जमिनीवरती पडली. जमीन जी होती 1च एकर हायवेच्या शेजारी. तिथून आता हायवे जाणार होता. त्या जमिनीची किंमत करोडोमध्ये जाणार होती. त्यावेळेला त्या मनोजला वाटलं की या महिलेला आपण दम दिला तर ही आपल्या नावावरती जमीन करेल. विधवा महिला आहे, कोणाचा सहारा नाही त्यांना. त्यामुळे हा तिला विचारू लागला की जमीन विकायची आहे का? ती म्हणली नाही. ते म्हणला, तुला मी इथं राहू देणार नाही, तू जमीन जर नाही विकली तरी. पण ही त्याला काही जुमानत नव्हती. त्याच्याकडे आता कसलाही चारा राहिला नव्हता. त्यामुळे तो तिला त्रास देऊन देऊन शांत झाला. पण त्याच्याच शेजारी राहणारा एक ग्रामसेवक, तिच्या जमिनीच्या शेजारी त्याची जमीन होती. ज्या वेळेला त्याची नजर पडते या जमिनीवरती त्यावेळेला तो तिला त्रास देऊ लागतो. तो पण म्हणू लागतो की जमीन घ्यायची आहे मला, जमीन घ्यायची आहे, तू जर नाही विकली तर मी तुला जगू देणार नाही. त्याचंही हेच रडगाणं. आता या सगळ्याला कंटाळलेली ही सुनीता घरी येऊन एकटीच रडत बसायची. त्यावेळेला तिची पोरगी शाळेतनं दिवसभर शाळा करायची, घरी येऊन तिच्या आईला मदत करायची कामामध्ये. ती बघते की आई अशी का रडते. त्यावेळेला ती विचारते काय झालं. ती पूर्ण गोष्ट सांगू लागते की असा असा विषय झाला आहे. जमिनीसाठी तो आपला ग्रामसेवक मागं लागला आहे आणि त्याला जमीन नाही दिली तर शेजारी असल्यामुळे हा काय आपल्याला जगू देणार नाही. त्यावेळेला तिची पोरगी म्हणते की तो आपल्या गावातल्या त्या हवालदाराला मनोजला सांग ना, काय बघ म्हणतोय तो, त्याच्यापाशी तक्रार कर. ही सुनीता म्हणते की त्याच्यापाशी कशी तक्रार करणार, म्हणजे हा विषय झाला की एखाद्या कोल्ह्याला आपण ऊस राखायला ठेवलंय असा विषय होईल. कारण त्यानं पण आपल्या अगोदर मागं लागला होता जमीन दे म्हणून. ती म्हणली एकदा बघू तर विचारून काय होतंय. ज्या वेळेला तिच्या पोरीचं असं बोलणं ऐकते त्यावेळेला त्या मनोज पैसे जाते आणि मनोजला म्हणते की मला तो व्यक्ती त्रास देतोय जमिनीसाठी, मला केस द्यायची आहे. आता हा तर त्या ठिकाणी जमीन मागून शांत बसलेला होता. म्हणला मला नाही भेटली तर कोणालाच भेटू देणार नाही. त्यामुळे तो म्हणला चला बसा गाडीवरती, त्याला दाखवतो माझा हिसका. आम्ही असताना असं कसं करतो तो. त्याला गाडीवरती बसवतो त्या महिलेला आणि त्या ग्रामसेवकच्या शेतामध्ये जातो आणि हे दोघं त्या ग्रामसेवकच्या घरापाशी पोहोचवतात. ग्रामसेवकला बाहेर बोलवतो. सुजित नावाचा तो ग्रामसेवक. ज्या वेळेला तो बाहेर येतो त्यावेळेला म्हणतो की का रे माजला काय तू? पोलीस असताना तू एखाद्या विधवा महिलेला दम देऊन जमीन नावावर करायचा प्रयत्न करतोय, गावात राहायचं नाही का? त्यावेळेला मनोजचं असं बोलणं ऐकून सुजित, तो ग्रामसेवक सुजित, तो हडबडून जातो आणि त्याला बाजूला घेऊन जातो. म्हणला की तुला मी 2 लाख रुपये देतो, तू फक्त माझी मदत कर जमीन माझ्या नावावर करून घेण्यासाठी. त्यावेळेला हा जो मनोज होता, पूर्ण लालची व्यक्ती, हा जो पोलीस हवालदार मनोज आहे, याचे 2 चेहरे होते, एक क्रूर आणि एक चांगला. ज्या वेळेला ड्युटीवरती असायचा त्यावेळेला चांगला चेहरा दाखवायचा. जशी याची ड्युटी संपायची तसं याची क्रूरता बाहेर यायची. ज्या वेळेला हा बाहेर आला त्यावेळेला लोकांकडून पैसे, दम देणे आणि अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध बनवणे हे याचे काम होते. याच्यामुळे गावामध्ये पूर्ण दरारा होता.
पैशाचा लालची माणूस होता. या ग्रामसेवकचं असं बोलणं ऐकून होकार देतो. आता हे दोघं मिळून त्या सुनीतालाच म्हणू लागतात की तू जमीन याच्या नावावरती कर, नाही तर काही खरं नाही. ती त्यांना नकार देऊ लागते. त्या गोष्टीचा हे दोघं राग धरतात मनात. आता ही एकटी महिला यांच्या दोघांच्या पुढे होती. या दोघांना आता काय दुर्बुद्धी सुचते काय माहिती. हे दोघं या महिलेला पटकन ओढून शेतामध्ये घेऊन जातात. तिच्या अंगावरचे एक ना एक कापड काढतात आणि तिच्यासोबत अत्याचार करायला लागतात. ते म्हणतात की जमीन नाही दिली तर आम्ही असंच करत राहील. या महिलेला हे सगळं सहन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण ती काय जमीन देऊ शकत नव्हती. त्या ठिकाणाहून घरी पोहोच होते. आता गुमसुम राहू लागली होती. आता काहीच बोलत नव्हती. काम करायची. पोरगी शाळेला गेली की आपली घरी रडत बसायची. पूर्ण तिची परिस्थिती बेकार झाली होती. कोणाला सांगू पण शकत नव्हती आणि काहीच नाही. 10 एप्रिल 2026चा तो दिवस होता. या दिवशी या सुनीताची पोरगी सुट्टी होती. ती म्हणते की आई तू अशी बसली, चट चारा पाणी घेऊन येऊ, गायी आहेत. त्या गायींना चारा पाणी लागतोय. त्यावेळेला या दोघी रानामध्ये पोहोचतात चारा पाणी काढण्यासाठी. त्या ठिकाणी ग्रामसेवक होता. तो बघतो या 2 महिला आलेल्या आहेत. तो मनोजला कॉल करतो. मनोज ड्युटीवरती होता. त्यावेळेला हा ग्रामसेवक त्याला म्हणतो की ड्युटीवर असेल तरी पण ये, नसेल तरी पण ये आणि येताना खंबा घेऊन ये. आता हे दोघं त्याच्या घरी बसतात खंब्यावर. ज्या वेळेला मनोज खंबा घेऊन येतो त्यावेळेला ग्रामसेवक त्याच्या घरी बसतो. दोघंजण पॅक मागं पॅक लावत होते आणि त्याच्यानंतर यांच्या मनाची दुर्बुद्धी वाईट झाली आणि या 2 पोरींवरती. आणि ज्या वेळेला हे दोघं परत त्या महिलेकडे बघतात त्यावेळेला हे दोघं कंट्रोल करू शकत नाहीत. हे दोघं त्या 2 महिलांना ओढून उसामध्ये घेतात. त्यांच्यासोबत वाईट काम करतात. तोपर्यंत करतात जोपर्यंत मन भरत नाही. ज्यावेळेला या दोघांचं मन भरतं त्यावेळेला हे दोघं त्यांना सोडून देतात. पण आता या महिला खूप तापलेले होते. यांचं डोकं फिरलं होतं. त्यामुळे या 2 महिलांनी तिथं पडलेला. त्यावेळेला या महिलांनी बघितलं की हे दोघं पण दारूच्या नशेत आहेत. यांना आला होता राग. या दोघींनी तिथं पडलेली कुऱ्हाड आणि किळा घेतला आणि दोघांवरती वार करायला चालू केले. वार एवढे जबरदस्त होते आणि ते दोघं होते नशेमध्ये. त्यामुळे हे दोघं त्या ठिकाणी संपले. पोलिसांना पकडले जाऊ म्हणून यांनी स्वतः फोन केला. पोलीस आले त्या ठिकाणी आणि पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेतलं. ज्या वेळेला त्यांना समजले की हा तर आपलाच साथीदार होता, पोलिसांनी यांच्यावरती कडक कारवाई करायला चालू केली. पण मला सांगा आता यांनी जर कंप्लेंट केली असती, यांची काय सुनावणी झाली असती का? नसती. आणि जर हे यांनी केलं ते बरोबर होतं का चुकीचं होतं कायदा हातात घेणं? कमेंट नक्की करा. आपला चॅनल सबस्क्राईब पण करा, कारण पुढे चालून आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. चला नमस्कार, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.